दिल्लीच्या राजधानीत आज सकाळी मोठी खळबळजनक घटना घडली आहे। मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या त्यांच्या सिव्हिल लाईन्सवरील सरकारी निवासस्थानी जनसुनावणीच्या दरम्यान एका व्यक्तीने जीवघेणा हल्ला केला। साप्ताहिक जनता दरबार सुरू असताना आरोपीने त्यांच्या दिशेने धाव घेत कानाखाली लगावले, त्यांना धक्का दिला आणि केस ओढले। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। काय आहे ही बातमी संपूर्णपणे पाहण्यासाठी तुम्ही जर NGTV मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। सकाळी 8:30 वाजता मुख्यमंत्री रेखा गुप्ता नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी जनसुनावणी घेत होत्या। गर्दीतून एक व्यक्ती कागद घेऊन पुढे आला आणि मुद्दाम आरडाओरडा करू लागला। आधी त्या व्यक्तीने कागद दिला, त्यानंतर अचानक मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना थप्पड मारले, केस ओढले आणि धक्का दिला। सुरक्षा कर्मींनी तात्काळ हस्तक्षेप करून आरोपीला पकडले। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव राजेश खिमरी सकरिया, वय वर्षे 35 ते 40च्या दरम्यान, रहिवासी गुजरात मधील राजकोटचा। पूर्वी या व्यक्तीने दिल्लीला एकदाही भेट दिलेली नव्हती। पोलीस तपासात त्याचा पत्ता आणि हल्ल्यामागचं कारण शोधलं जात आहे। प्राथमिक माहितीनुसार तो दिल्लीतील जनावरांबद्दलच्या न्यायालयाच्या निर्णयावर अस्वस्थ होता आणि त्याच रागात मुख्यमंत्र्यांना भिडला असल्याचा प्राथमिक तपासात समोर आलेला आहे। या हल्ल्यात मुख्यमंत्री गंभीर जखमी झाल्या नाहीत, मात्र मानसिक धक्का बसला आहे। डॉक्टरांची टीम CM निवासस्थानी पोहोचली आणि सर्व प्राथमिक तपासणी केली। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे? हा हल्ला सुनियोजित तर नव्हता, यावरती तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा।